लायक नसलेल्यांच्या हातामध्ये नवी मुंबई पालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। 14 गावं आम्हाला नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये नकोत असं नाईकांनी म्हटलंय। तर कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल देखील त्यांनी केला आहे। तर कुणावर टीका केल्यामुळे सत्ता मिळत नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय। गाव 14 गाव आमच्यात नको आहेत। निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू। गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल। कारण त्या गावांचे जसं बाबा ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कुणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी जनतेवर का आम्ही टाकू? आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात। नाही देणार ना त्यांच्या हातात। 100% नवी मुंबईतली जनता त्यांच्या ताब्यामध्ये नवी मुंबईची सत्ता देणार नाही, त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही। त्याच्यामुळे नालायक कोण हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो, तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय। पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही हे निर्विवाद सत्य आहे। त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा। नाही, समन्वय समितीमध्ये जरी असलो तरी माझ्या नेत्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे। त्यांच्यावर टीका केलेली आम्ही सहन नाही करणार।